हदगाव तालुक्यातील बनचिंचोली येथे तब्बल 6 दशकांपासून उभारलेली जिल्हा परिषद शाळा आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। भूसंपादन न करता शाळेची इमारत उभारल्याचा न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने ही जागा मूळ शेतकरी देवराव पौड यांच्या ताब्यात देण्याचा आदेश दिला आहे। परिणामी 128 विद्यार्थ्यांचे शिक्षण आता उघड्यावर सुरू असून जिल्हा परिषद प्रशासनाच्या हलगर्जीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार 1960 साली बनचिंचोली येथे जिल्हा परिषदेकडून 1ली ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेची इमारत उभारण्यात आली। मात्र ही जागा जिल्हा परिषदेच्या मालकीची नसून देवराव पौड यांच्या नावावर असल्याचा दावा करण्यात आला आणि हा वाद न्यायालयात गेला। 2014 पासून सुरू असलेल्या या प्रकरणावर अखेर न्यायालयाने निकाल देत संबंधित 6 गुंठे जागा ही देवराव पौड यांचीच मालकी असल्याचे स्पष्ट केले। तसेच शाळेची इमारत आणि जागा त्यांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले। या निर्णयानंतर शाळेतील तब्बल 128 विद्यार्थ्यांवर उघड्यावर शिक्षण घेण्याची वेळ आली आहे। ऐन उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बसून शिक्षण घ्यावे लागत असल्याने पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। जिल्हा परिषदेकडून कोणताही मोबदला न देता अनेक वर्षे शाळा चालविण्यात आल्याचा आरोप शेतकरी देवराव पौड यांनी केला होता। या संपूर्ण प्रकरणात तत्कालीन अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे। न्यायालयीन निर्णयाप्रमाणे श्री देवराव पाटील यांनी कोर्टामध्ये दावा दाखल केला आणि त्यांच्या वडिलांनी दिलेली शाळेसाठीची जमीन ही कोर्टाने त्यांना वापस दिली। न्यायालयीन निर्णय काही का असेना, परंतु या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनचिंचोली येथे शिकत असणारे विद्यार्थी आज न्यायालयाच्या या निर्णयामुळे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आज हे विद्यार्थी चिमुकले उघड्यावर आलेले आहेत। गेले 4 दिवस झालं हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी उघड्यावर बसून अध्ययनाचं आणि अध्यापनाचं काम या ठिकाणी सुरू आहे। मला प्रशासनाला आणि न्यायालयीन प्रक्रियेला तसेच जिल्हा परिषद नांदेड येथील सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर यातून मध्यस्थीचा मार्ग काढून आम्हाला आमची शाळा पुन्हा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून द्यावी ही विनंती। या ठिकाणी इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत चे वर्ग आहेत आणि एकूण 129 विद्यार्थी या इयत्ता 1ली पासून 7वी पर्यंत या ठिकाणी शिक्षण घेत आहेत। आता जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था करावी आणि विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। दरम्यान 6 दशकांच्या प्रशासनिक दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांवर उघड्यावर शिक्षण घेण्याची वेळ येणे ही गंभीर बाब आहे। जिल्हा परिषद प्रशासन यावर काय तोडगा काढते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। आमचे विद्यार्थी नाही का उघड्यावर बसलेले आहेत, याला एकमेव कारण म्हणजे जिल्हा प्रशासन आहे। जिल्हा प्रशासनाने दुर्लक्षितपणा केल्यामुळे नाही का आमच्या लेकराची आज नाही का ही दुर्दशा होत आहे। उघड्यावर लेकरं बसलेली आहेत। 1935 ची स्थापना आहे या जिल्हा परिषद शाळेची आणि आज आतापर्यंत नाही का हे वर्ग नाही का एका बंदिस्त याच्यामध्ये होते, विद्यार्थी शिकायला होते, पण प्रशासनाने याच्यामध्ये नाही का ते देवराव नारायण पौळ यांनी नाही का कोर्टामध्ये जाऊन नाही का त्या जागेचा ताबा घेतलाय नाही। आज विद्यार्थी नाही का उघड्यावर बसले आहेत। उघड्याला बसल्यानंतर आज विद्यार्थ्याची नाही का जे आम्हाला एक काळजी पडली की आमच्या विद्यार्थ्याचं नाही का भविष्य हे अंधारात दिसतंय। आम्हाला एवढंच म्हणायचं आहे प्रशासनाला की त्यांनी ही जबाबदारी घेऊन आमच्या विद्यार्थ्याचं नाही का कशा पद्धतीने नाही का हे करता येईल, पुनर्वसन करता येईल याच्याकडे नाही का लक्ष द्यावं। आम्ही ही प्रशासनाला हीच मागणी करतो आणि तात्काळ आमच्या विद्यार्थ्याची चांगल्या सुविधा देऊन नाही का हे करावे।